नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, DMER भरती 2025च्या संदर्भात अत्यंत आनंदाची बातमी जी आहे ती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो बघा, तुम्हाला फर्स्ट ॲन्सर की जी आहे ती तुमची आलेली आहे आणि खूप सारे ॲस्पायरंट्स जे आहेत ते हा प्रश्न विचारत आहे की याचा फायनल रिझल्ट जो आहे तो केव्हा लागणार आहे। तर बघा, आता रिझल्टची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत तेजी पकडलेली आहे आणि निवडणुका जवळ येत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये फर्स्ट वीकला आचारसंहिता देखील लागणार आहे। तर आचारसंहिता लागत असल्यामुळे खूप साऱ्या मुलांचे असे मेसेज येत आहे की सर आचारसंहिता लागत आहे, तर याचा आपल्या रिझल्टवर काही परिणाम होणार आहे का नाही, की रिझल्ट जो आहे तो पुढच्या वर्षीच लागणार आहे। तर बघा मित्रांनो, आचारसंहिता जी लागत असते तर ती त्या काळामध्ये नवीन नोटिफिकेशन वगैरे नवीन जाहिराती ज्या आहे त्या येत नाही, परंतु ज्या जुन्या जाहिराती आलेल्या आहेत त्यांचे रिझल्ट किंवा त्यांच्याबद्दलच्या अपडेट्स ज्या आहे त्या येत असतात। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। तर तुमचा रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर पब्लिश होणार आहे। तर ही DMERची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर कोणतीही नवीन अपडेट तुम्हाला आल्यावर सर्वप्रथम या वेबसाईटवर तुम्हाला माहीत जे आहे ती पडत असते। तर याला डेस्कटॉप साईट तुम्ही करून घ्या या वेबसाईटवर जाऊन मोबाईलमध्ये। जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असली तर तुम्ही या साईटवरून पाहू शकता। तर या ठिकाणी तुम्हाला भरतीची माहिती या ठिकाणी मिळते। स्पर्धा परीक्षेबाबत कोणतीही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन ती पाहू शकता। तर मित्रांनो, जर रिझल्ट पाहतो म्हटलं तर रिझल्ट आता तुमचा सेकंड ॲन्सर की बाकी आहे। सेकंड ॲन्सर की नंतर एक मेरिट लिस्ट बाकी आहे आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट बाकी आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी। तर या 3 स्टेप अजून तुमच्या बाकी आहे। आता ह्या 3 स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण तुमच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये कवर होणार आहे। लवकरच आता तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येईल। त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा चान्स मिळणार नाही आहे। बहुतांश मुले असे प्रश्न विचारत आहे की सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये जर आमचे प्रश्न चुकले तर त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात का? तर नाही, ऑब्जेक्शन घेण्याचा चान्स फक्त फर्स्ट ॲन्सर कीमध्ये होता आणि जी सेकंड ॲन्सर की येणार आहे ती फायनल असणार आहे। तर आता सेकंड ॲन्सर की आल्यानंतर लवकरच मेरिट लिस्ट लागून तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे। तर हा वेळ आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवण्याचा। तर तुमच्याजवळ जे काही डॉक्युमेंट्स आहे ते बरोबर आहे की नाही, त्यावर तुमचं नाव वगैरेमध्ये काही मिस्टेक तर नाही ना, किंवा जे मेन डॉक्युमेंट असतात जसे कास्ट सर्टिफिकेट झाली, कास्ट व्हॅलिडिटी झाली, नॉन क्रिमिनल झाली, हे सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे अत्यंत आवश्यक आहे। कारण की त्या बेसवरच तुम्हाला रिझर्वेशन आणि कॅटेगरीमध्ये तुम्हाला स्थान मिळणार आहे। जर हे सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी तुमचे निवडून येण्याचे चान्स जे आहेत ते कमी होतात। तर DVमध्ये काय काय त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे बघितले जाते। तर बघा, जेव्हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असते तेव्हा 7-8 लोकांचं पॅनल जे आहे ते राहत असते। सर्वात प्रथम त्या ठिकाणी तुमची KYC होत असते। तर KYCमध्ये तुमचे जे आहे ते हाताचे थंब वगैरे घेतले जाते आणि डोळ्यांचं स्कॅन वगैरे केलं जाते। जर तुमचं जे बायोमॅट्रिक आहे ते तुमच्या पेपरच्या वेळेस जे बायोमॅट्रिक घेतलेले आहे त्याच्यासोबत मॅच झाले तरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते। जर तुमचं बायोमॅट्रिक मॅच झालेलं नाही तर तुम्हाला तिथूनच वापस पाठवण्यात येते। तुमची प्रोसेस जी आहे ती पुढे होत नाही। त्यामुळे बायोमॅट्रिक मॅच होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आणि DVसाठी तुमच्याजवळ जो तुम्ही अप्लाय केलेला फॉर्म आहे तो असणे आवश्यक आहे। सोबत त्या ठिकाणी मेन तुमचं एक आयडेंटिफिकेशन कार्ड, समजा आधार कार्डसुद्धा तुमच्याजवळ लागेल आणि पॅन कार्डसुद्धा तुम्ही जवळ ठेवावं लागेल।
त्यानंतर जे बेसिक डॉक्युमेंट्स आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला लागेल आणि काही डॉक्युमेंट्स असे असतात की जे नसले तरी तुमचे चालून जातील. तर आता लवकरच याचा रिझल्ट लागणार आहे. तर काहीही अपडेट आली तर आपण या चॅनलवर आपण सर्वात प्रथम बघणार आहोत. तर आणखी काही जर तुमचे डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. कट ऑफ वगैरे तुम्हाला प्रेडिक्शन एक्सपेक्टेड कट ऑफवर व्हिडिओ जर बनवून पाहिजे असेल, आता खूप सारे आपण कट ऑफवर व्हिडिओ बनवले आहे वेगवेगळ्या पोस्टचे, पण जर तुमच्या पोस्टचा व्हिडिओ जर तुम्हाला भेटला नसेल किंवा तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केला आहे त्याचा कट ऑफ प्रेडिक्शन तुम्हाला भेटले नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावर आपण नक्की व्हिडिओ बनवू. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक फॉर द फ्युचर एक्झाम्स. ज्या काही तुमच्या आगामी एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.